सगळ्यांची घाई गडबड तयारी चालली आहे. इथे चिव केदारला तयार करते. फंक्शन बाबांचं आहे. हां, तयार आपण होतो. आम्ही तयार होतोय. है ना. मेन व्यक्ती तर रेडी होऊन बसले, सगळ्यांची वाट बघत. हा काय बाबांचा आउटफिट आहे आजचा. आणि बाबाने त्यांच्या डिपार्टमेंटसाठी घेतले चॉकलेट्स. रिटर्न गिफ्ट. सोनू, हा सोनूचा आउटफिट. आणि हा मी. जवळजवळ 37 वर्ष एका ठिकाणी काम केलंय बाबांनी. 37 वर्ष. आणि आता रिटायर होणार आहेत. किती? 37.5 वर्ष. हा, 37 वर्ष 4 महिने वरचे 15 दिवस एवढं एकाच ठिकाणी काम केलंय. आणि ते सगळं सोडून सेकंड इनिंग चालू होणार आहे बाबांची. हॅपी रिटायरमेंट लाईफ बाबा. थँक्यू. हॅपी रिटायरमेंट टू बोथ ऑफ यू. धन्यवाद. थँक्यू. दोघांची रिटायरमेंट आहे. येस. इथं मी ब्लॉग करतोय, इथं चिव ब्लॉग करते. सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि तुम्ही दोघं रेडी राहा, ठीक आहे, 12 वाजेपर्यंत. येस. चला. इथून आता सगळ्यात पहिले आम्ही जाणार डिपार्टमेंटला बाबांच्या, जिथे बाबांनी 37 वर्ष काम केलं आहे. त्याच्यानंतर सगळं फिरू. आम्ही कोणीच नाही पाहिलं आहे. त्याच्यानंतर मग लंचचा प्रोग्राम आहे, कंपनीकडूनच प्रोव्हाइड केलेला आहे. लंच करू आणि मग घरी. सो हां, मग दुपारच्या फंक्शनला. दुपारी परत एक फंक्शन आहे. संध्याकाळी सरप्राईज. संध्याकाळी सरप्राईज. चायनीज. कसं वाटतं बाबा? मस्त. शेवटचा दिवस आहे तुमचा. बाय द वे, मी एक अजून क्लिप ॲड करेल या क्लिप नंतर, जिथे बाबांनी स्वतः रेकॉर्ड केलं आहे. त्यांचा परवाच्या दिवशी शेवटचा वर्किंग डे होता. त्यांनी सगळं रेकॉर्ड केलं आहे. आतमधून डिपार्टमेंट दाखवलं आहे थोडंसं. आणि तेव्हा बाबा थोडेसे भावूक झालेले आहेत. जातानाचा आणि डिपार्टमेंट सोडतानाचा दोन्ही शूट केलेले. बाबांनी क्लिप शूट केले. क्लिप ऍड करतील दोन्ही ब्लॉग मध्ये. पण ती क्लिप बघून सगळ्यांना असं वाटेल की बाबांनी पण त्यांचं युट्यूब चॅनल ओपन करावं. कारण तुम्ही सजेस्ट करा. खूपच छान व्हिडिओ काढली आहे. बाबा करू शकतात युट्यूब ब्लॉग. आपण त्यांना सांगू, प्रोत्साहन देऊ. नमस्कार मित्रांनो. आज माझ्या आयुष्यातले एक खूप महत्त्वाचा दिवस आहे. 1988 साली जुलैला 15 तारखेला मी नोकरीला लागलो नागोठणे येथे. आज त्याला 37 वर्ष 4 महिने आणि 15 दिवस पूर्ण होत आहेत. आज नोकरीतला शेवटचा दिवस. नाईट शिफ्ट आहे. आता निघतोय मी नाईट शिफ्टला. एक मोठं पर्व माझ्या आयुष्यातलं थांबतंय. नवीन पर्व परत नव्याने चालू करायचं. त्या अगोदर ह्या पर्वाला एक आनंदाचा क्षण मानून मी तो एन्जॉय करायचा असं ठरवलं आहे. आता डिपार्टमेंटला जाणार, सर्वांना भेटणार आणि उद्या सकाळी माझ्या कामाच्या जागेचा शेवटचा निरोप घेऊन सकाळी मी घरी येईन. चला भेटू आता कंपनीमध्ये. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आजच्या शेवटच्या नाईटच्या सकाळी 6 वाजलेत. आउटपंच करून आता निघायचं घरी. ज्या ठिकाणी एवढी वर्ष नोकरी केली ते आमचं ठिकाण सोडताना थोडंसं भावनिक व्हायला होतंय. पण हा क्षण सर्वांच्या आयुष्यात येतच आहे. त्यामुळे आपला आनंद स्वीकार करूया आणि या जागेचा आता निरोप घेऊ. बरेच चांगले क्षण, वाईट क्षण, एवढ्या वर्षाच्या नोकरीमध्ये आले तरी पण आपण त्यातून सर्व सावरून आपलं पूर्ण दीर्घकाळाची सेवा आज संपवत आहोत. चला भेटू. हॅपी रिटायरमेंट आई बाबा. आमच्याकडून सगळ्यांकडून बाबांना एक छोटस गिफ्ट आहे. गिफ्ट आहे बाबांना. हे घ्या. येस. लगेच ओपन करा. ओपन करा. ओपन करा, लगेच घाला. हा, सांगून पण दिलं.
बाबांचे फुल एक्साइटमेंट. आई येस. सुंदर सुंदर मस्त. लगेच घाला. उगाच मी काढलं काय मी म्हणून आता म्हटलं तर घालता येईल ना आज पूर्ण दिवसभर. नाईस. ते त्याचं वरचं काढावं लागेल का? हा पहिले घालून. आई ये बघायला. आई या इकडं गिफ्ट बघा. आई, तुझं गिफ्ट पेंडिंग आहे ते आम्ही थोड्या दिवसांनी देतो. रिटायरमेंट घेऊ. अरे लय भारी रे. येस. ओ माय गॉड, कसं दिसतंय बाबांना ते घड्याळ. आहा. छान एकदम सुंदर. मस्त. तुम्हाला आवडलं का? थँक्यू. मस्त. आणि मी त्याशी बोललो मला. तुम्हाला डिसेंबर पर्यंत थांबायचं तेच रिझन होतं. हा आईकडचे फोटो काढायला फोटो सेशन आतमध्ये ठेवला. गाडी बिडी करून करताना काय ते झालं खोकलो. तू मिशी एवढी एक गोष्ट काढली गेलो. एक मिनिट. हॅलो. मिसेस गायब हां म्हणून ना फोटो तसा काढलाय काय? म्हणजे गेटवर येऊ टाइमपीस घेतला. मग कुठल्या सगळ्यांची फोटो लावली यातली कुठली मिशी पाहिजे सांग. मुदगल काकांची मिशी. गाडी आली आम्हाला घ्यायला. मुदगल काकांची मिशी लावली फोटोमध्ये. तो फोटो येतो. अच्छा तो फोटो येतो म्हणजे मिशी एडिट केलेली आहे. हो. वाटतं तरी मुदगल काकांची मिशी. पहिलं आपल्याला डिपॉझिटला जायला लागेल. तुमच्या की त्यांच्या? एका टायमिंग ना लावलं का यांनी. हा बोला. आता टाइम ऑफिसला. आता सेंट्रल प्लेस आहे O&M डिपार्टमेंट. आमचे सगळे कंट्रोलिंग ऑफिसर असतात ते इथे बसलेले असतात. आणि आमचे सब डिव्हिजन आहे जे जे ज्या सेक्शनला आम्ही सेक्शन आहे आमचे 6 सेक्शन मिळून हे एक डिपार्टमेंट आहे. आमचे शिफ्टचे इंचार्ज असतात ते इथे बसलेले असतात. HOD नाही हो. थैंक यू वेरी मच एंड मेरा सौभाग्य है कि मैं इधर आ गया. ये नीलेश करेगा. ये नीलेश का है. शाम को करता हूं. शाम को ठीक है. ये नीलेश का है. थैंक यू वेरी मच फॉर कमिंग. शाम को सर एक क्लिक खाली आ जाओ. या सगळे या ना तुम्ही ठीक आहे. लाईट इथं नाही करायला लागत आहे. इथं लाईट लागतंय. आणि इमोशनल पण दिवस आहे आजचा. कारण की 37 वर्ष खूप मोठी सर्व्हिस आहे आणि त्यांनी ती खूप छान पार पाडली. आणि तुमच्याकडनं एवढं सगळं ऐकून खूप छान वाटते, प्राऊड वाटते. आणि काही नाही, त्यांना मला हेच म्हणायचं की राजा माणूससारखं जगत आलाय इथून पुढे पण राजा माणसासारखं जगा. आणि आम्ही नेहमीच आहोतच त्यांच्यासोबत. आणि तेच तुम्ही सगळ्यांनी सजेस्ट केलं तसं हॉबीज कंटिन्यू ठेवा. कॅरम असो किंवा क्रिकेट. आणि त्यांना जेवण बनवायला फार आवडतं तर ते पण तुम्ही करत राहा. आणि काही नाही, मला फक्त हे म्हणायचं आहे की मी जेव्हा कॉर्पोरेटमध्ये आली, मी एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करायला लागली तेव्हा मला कळलं की सपोर्टिव्ह टीम आणि म्हणजे डिपार्टमेंट असणं किती इम्पॉर्टंट आहे. टीममेट्सचा सपोर्ट किती इम्पॉर्टंट आहे आणि त्यांना मिळालं आहे तो म्हणून त्यांनी एवढी मोठी सर्व्हिस केली. तर मी तुमच्या सगळ्यांना थँक्यू म्हणते आणि त्यांना हॅपी रिटायरमेंट लाईफ. तेच जसं दीदी म्हणाली की आज इमोशनल पण आहे आणि हॅप्पी पण आहोत की आता त्यांना ते सेकंड शिफ्ट आहे, फर्स्ट शिफ्टला उठायचं आहे ते टेन्शन राहणार नाही. आणि तसं बघायला आई पण रिटायर होते आज सगळ्या जबाबदाऱ्यांमधून. तर काही नाही, ह्या गोष्टीचं खुशी आहे की आई बाबा आमच्या जवळ येतात, आमच्या जवळ राहतील आणि छान राहा, हेल्दी राहा, बस एवढंच. बाबांची ड्युटी जी होती ते जसं मॅनेज करत होते सगळ्या गोष्टी
आणि आम्हाला कधी कुठे फिरायला जायचं असेल तर ते शिफ्ट ॲडजस्ट करून न झोपता आमच्याकडे यायचे. कारण की आमचं मन त्यांना ठेवायचं होतं. त्यांनी एवढं कॉम्प्रोमाइज केलं आहे त्या गोष्टीमध्ये. कारण आता ते आम्हाला सहज नाही, आम्हाला पण वाईट वाटत होतं की बाबांची झोपणी झाली, आनंद करता येणार नाही, एन्जॉय मस्त करता येणार नाही. पण आता तशी काही गोष्ट नाही. आणि तुम्ही जसं म्हटलं की कॅरम क्रिकेट ते तर आहेत, पण बाबांना जेवण बनवायची खूप आवड आहे. आम्ही त्यांना suggest करतोय, जेवण बनवून एक ब्लॉग तयार करा चॅनल. कारण की जेवण एवढं सुंदर बनवतात ना ते. नवीन पैलू आम्ही तरच जेवण करण्यासाठी विकेंडला येतील वगैरे. पण आता तसं काही टेन्शन, जवळच पाहिजे तेवढं जाता येईल, पाहिजे तेवढा टाइम स्पेंड करतात त्यांच्यासोबत. बाबांना पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. फर्स्ट ऑफ ऑल बाबांना कॉंग्रॅच्युलेशन्स आणि सगळ्यांना थँक्यू की 37 वर्षपेक्षा जास्त एका ठिकाणी एवढ्या आनंदाने वर्ष घालवणं कॉर्पोरेट लाईफमध्ये आणि तिथून रिटायर होणं एक प्राऊड मोमेंट आहे. आणि त्यासोबत एक इमोशनल मोमेंट पण आहे की आता सध्या आम्ही एक्सपिरियन्स करतो की 1 वर्ष 2 वर्षांनी नंतर आम्ही जेव्हा स्विच करतो त्या मोमेंटला आम्हाला थोडं वाटतं आणि त्यांना ह्या एवढ्या कालावधीने रिटायर होताना कसं वाटत असेल. बट इट्स अन अचिव्हमेंट ऑल्सो. तर मी हेच एक्सपेक्ट करेन की त्यांनी हेल्थची काळजी घ्यावी. आणि एवढं सगळं ऐकलं आता त्यांनी पण छान वाटलं. कॅरम आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःला रमवून घेतील. बस हॅपी रिटायरमेंट लाईफ. नाही, आनंदाचा दिवस आहे आणि वाईट पण वाटतं की म्हणजे एक जेव्हा ड्युटी करून यायचे किंवा आराम करा झोपा नाही, गेम खेळत बसायचे, मग झोप लागल्यावर झोपायचं. ते एक टेन्शन नाही, आता किती पण खेळा. आणि स्वयंपाकाची आवड तू खूप आहे, म्हणजे त्यासाठी मी खूप आनंदी आहे की मला आता ऐकतं तुम्ही आता आराम करा. आराम करणार, ते तर रिटायर होणार आहे, मी पण रिटायर होणार आहे आता. बस एवढंच बोलायचं. आणि तुमचा सपोर्ट खूप होता दुःखामध्ये, काही काळामध्ये तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप साथ दिली त्यावेळेला. आम्ही आता कुठे असतो माहित नाही, पण आता आनंद आहे. बस एवढंच सांगायचं. आम्ही कामाला लागलो ती आपली 88ची पहिली बॅच. बरेच जण आमच्या जवळची रिटायर झाले बोलतात की आम्ही हे बघितलं ते बघितलं, आमच्यामुळे झालं. आम्हाला एक आठवण फरेरा म्हणून साहेब होते, आम्ही IPC जॉईनिंग केली तेव्हा. ही फर्स्ट 149ची बॅच आमची. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं यू आर द पिलर्स ऑफ IPCL. हे त्याने पिलर्स म्हणून उल्लेख केलेला. तेव्हा रेग्युलर एम्प्लॉईज कोणीच नव्हते. इव्हन आमच्यावर रिटर्न टेस्टला जे फेल झाले होते ते नंतर रेग्युलर म्हणून लागले आहेत आपल्याकडे आमच्या नंतर वर्षाने. तर मी असं बोलू शकते, माझा अनुभव असा आहे की मी किती जण आले आमच्यासमोर, किती जण गेले, त्या सर्वांना मी बघितलेलं आहे. आणि आज आमच्यावर असताना ट्रेनिंग म्हणून असताना कुठपर्यंत लोक गेलेले आहेत ते पण आम्ही बघितलेले आहेत. आणि मी माझ्या कामाला पहिल्यापासून प्रेफरन्स कशासाठी दिला की आपण जे करतो ते आपल्याला पूर्ण ज्ञान पाहिजे. कुठे लूपहोल नको की कोणी विचारल्यानंतर आपल्याला अर्धवट ज्ञान आहे तर माहिती देता येणार नाही, असं कुठलं काम करायचं नाही. तीच कंडिशन माझी खेळाच्या बाबतीत पण आहे की मी खेळण्यामध्ये पण ते मला जास्त रिलेट झालं. खेळणं, त्या ग्राउंडवरच्या ॲक्टिव्हिटीज, कसं क्रिकेट खेळताना चेस करणं, टार्गेट चेस करणं वगैरे, ते त्याचं टार्गेट ठेवायची सवय झाली इकडे पण कामाची. आणि IPCL नंतर हे जे कल्चर चेंज झालं रिलायन्स, ते ॲक्सेप्ट करणं आम्हाला खूप जड गेलं होतं. कारण पूर्ण कामात एवढा फरक होता. जे पूर्वी राजेशाही जगत होतो त्याला एक बंधनं यायला सुरुवात झाली होती. आणि आमच्या सगळ्यांना बंधनं आवडत नव्हते सुरुवातीला, पण नंतर लक्षात आलं की आपल्या सेफ्टीसाठीच चालले सर्व. आणि रिलायन्स कल्चर आल्यानंतर सेफ्टीला एवढं महत्त्व आलं, जे आता आम्हाला आठवते की आम्ही जर त्यावेळेस जर अशा हरकती केल्या असत्या, आता केल्या असत्या, तर बहुतेक बरंच नुकसान झालं. ते डिसिप्लिन आलं आणि आयुष्यात पण डिसिप्लिन आलं. त्यामुळे काही वेळेस जॉब करताना पण थोडं स्ट्रिक्ट राहायची वेळ येते. आपले मेकॅनिकल जेव्हा लोक कॉन्ट्रॅक्टची येतात त्यांना असं वाटतं कॅज्युअली त्यांच्यावर राहू नये. जॉब संपल्यावर आपण मित्र म्हणून बोलू शकतो त्यांच्याबरोबर. IPCL रिलायन्स याच्यामध्ये निलेश सर, अगोदरचे सगळे HOD वगैरे जेवढे आहेत, अख्खा भारत फिरलो मी स्पोर्ट्समुळे.
फक्त आसाम सोडून. कॅरमसाठी, क्रिकेटसाठी नॅशनलला, क्रिकेटला पण आपल्या नॅशनलला आम्ही खेळलेलो, कॅरमला तर नॅशनलला सगळ्यांना माहिती आहे, भरपूर ठिकाणी गेलो. आणि तीच आवड आता मी म्हणजे बरीच गावातली पण मुलं तयार झालेली आहेत चांगली. आपले पण बऱ्याच जणांना हौस आज जी नव्हती ती लोक पण आता कंटिन्यू खेळायला लागले आणि कंटिन्यू टुर्नामेंट चालू आहे. 23 वर्ष मी आपल्या कंपनीच्या क्रिकेटच्या टीम सर्व्हिस दिली. 2018ला रिटायरमेंट घेतली आणि कॅरमच्या आत्ता पण मी टीममध्ये आहे परवापर्यंत. परवा 30 तारीख आहे तेव्हा टीम मेंबर म्हणून संपला. टीममध्ये आहे, सर्व खेळलो. बाकी पर्सनल लाईफबद्दल बोलाल तर बरेच बॅड पॅच आले, खूप जणांची साथ मिळाली तेव्हा, खूप नर्वसनेस आलेला, पण सर्वांच्या साथीने फॅमिली माझ्या पाठी खंबीरपणे होती. सर्व हे बॅड पॅच आहे, सर्वजण कोण बोलू शकत नाही की मी पूर्ण सुखी आयुष्य जगलो. आणि चढ उतार असल्याशिवाय तुम्हाला तो सुखाचा आनंद पण घेता येणार नाही. थोडा वाईट काळ पण आला तर सुखाचं महत्त्व पण कळतं. पण त्यातनं बाहेर आलो आणि आज मी पण जे माझ्या बाबतीत घडलं ते कोणा बाबतीत घडून याची काळजी घेऊन बऱ्याच जणांची मदत पण त्या दरम्यान केली मी. फॅमिली चांगली आहे, दोन्ही मुली सेट झालेल्या आहेत आपापल्या पायावर, त्यांच्या संसारात आहेत. मतं मागायचा अधिकार त्यांना आहे, अडचण आहे तर मतं मागा, फुकट मतं मिळणार नाही. कारण फुकट मतं आपण देऊ पण नाही. आणि दोघी आहेत, दोन्ही जावई माझे, ते जावई म्हणजे मुलंच आहेत, ती पण आता बाबाच बोलतात मला पण. तुम्हाला मित्राचा आपल्या पवळांचाच मुलगा मेडिकल होते, नाही चुकी आता म्हणून मी त्यांच्या जवळ राहायचं, पण त्या दोन्ही पुण्यात सेटल आहेत. मग मी ते चेंज केलं की पेन आणि अलिबागला होतं ते चेंज करून मी तळेगावला गेलो की आता नंतर त्या आयुष्यात आपल्याला त्यांची साथ राहील. आपल्या एजन्सीज आपल्या जेवढ्या आहेत, इन्स्ट्रुमेंट, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, हे सगळे पूर्वीपासून आमच्याबरोबर लागलेलीच सगळी बॅच आहे आपल्या डिपार्टमेंटला. आणि आपल्या ऑफिसर्स पण त्या सेक्शनचे ऑफिसर्स पण खूप म्हणजे त्यांना आता असं होतं की आम्ही अनुभवी असल्यामुळे ते थोडेसे आम्हाला पण विचारत होते म्हणजे काही कामं असताना. आता आपल्या अनुभवाचा फायदा होत असेल आपण सांगणं चुकीचं नाही आहे. तर सर्वांचं कोऑपरेशन खूप खूप सुंदर होतं. जॉबच्या बाबतीमध्ये तर आम्ही डोळे दाखवून होतो, जसे जॉन्सन आहे, आपले उज्ज्वल वगैरे पूर्वी पाहिलं होतं. मेकॅनिकली पण जेवढे यायचे ते असले की जसे त्यांना वाटतं की मी आहे तर टेन्शन नाही, तर मला पण माहिती आहे की हे असलं टेन्शन नाही. इलेक्ट्रिकलला आपले सगळा स्टाफ चांगला आहे, इन्स्ट्रुमेंट आहे, गोळे अगोदरचे पण भरपूर जण होते. बाकी जेवढे एचओडी आले सर्वांची चांगली साथ होती. आपण तर खूपच वर्ष सर एकत्र पूर्वीपासून. सर्वांचे धन्यवाद. आता नवीन बॅच आली ती मुलं खूप हुशार आहेत, फक्त ती थेरॉटिकल खूप हुशार आहे. प्रॅक्टिकली त्यांना जोपर्यंत एक एक एक्सपिरियन्स कारण जेव्हा मी कुलिंग टावरचा चार्ज घेत होतो 97ला टँकर म्हणून आल्यावर, पहिल्याच नाईट शिफ्टला 2 वेळा पंप ट्रिप झाली. तो मला एक्सपिरियन्स लगेच भेटला. श्याम पाटील बरोबर पॅरल तो तसा एक्सपिरियन्स आपण बोलू नये तसा यांना भेटायला पाहिजे. ट्रिप बनू नको, पण त्यांना ती सवय लागली पाहिजे कामाची, प्रॅक्टिकल करता येईल. प्रॅक्टिकल म्हणजे थोडे पाठी येत नाही त्यांना बोला हळू ते लक्ष द्या. कान आणि डोळे प्लांटला फिरताना आपल्याकडे कान आणि डोळे आणि नाक ते एकदम अलर्ट पाहिजे. नुसते चालले तर लक्षात आलं पाहिजे, आवाजावर लक्ष पाहिजे. त्यांचं ते मोबाईलमुळे प्रॉब्लेम होतो. बाकी आहेत ते घेणार ते एक्सपिरियन्स आहे, पोर हुशार आहे सगळी नॉलेजमध्ये म्हणजे हां तयार होतील सगळे. करण गावडे आले तो पण चांगलं काम आहे. तर सर्वांचे धन्यवाद सर्व डिपार्टमेंटचे. परत एकदा भेटू आपण 3 महिने आहे मी टाउनशिपला तर भेटतीलच, बाकी पण भेटू करून. धन्यवाद सर्व डिपार्टमेंट. आज आपण सगळे उपस्थित आहोत आपले मित्र MD जाधव, महेंद्र जाधव यांचा सुपरविनेशन प्रोग्राम आहे, त्यासाठी आपण सगळे जमा झालेत. त्यांच्याबद्दलची आपली मतं प्रत्येकजण आपलं शेअर करतील. मी इथं प्लॅनला आल्यापासून एवढी दादांनी जी मला मदत केली त्या मदतीचं मी त्याचा आभारी आहे. आणि कमसे कम मी जिथं होतो शिटीडोला तेव्हापासून मला त्यांनी भरपूर मदत केली. आणि त्यांचं पहिल्यापासूनच राहणीमान वगैरे चांगलं आहे. आणि कोणाशी काही वाद वगैरे कुठल्याच एम्प्लॉईशी वाद वगैरे काय केलेलं नाही त्यांनी. आणि याच्या पुढे पण त्यांना चांगलं आहे. थँक्यू. मला वाटतं आम्ही दोघे सोबत जॉईन झालो ना रे. 15 जुलै 1988 आमचं जॉईनिंग सोबतच आहे. तेव्हापासूनच मी त्याला ओळखतोय. आणि अतिशय हरुंदरी कलाकार म्हणायला हरकत नाही की क्रिकेटर
आणि कॅरमपट्टू असे वेगवेगळे गुण असलेला माणूस आणि सदैव हसतमुख माणूस. कधी त्याने असं वाद घातला नाही किंवा कुठच्या कामामध्ये अडवणूक काही केली नाही. आता ते काल परवापर्यंत फील्डमध्ये काम करत होता. म्हणजे कुठच्याही कामासाठी आम्ही गेलो की अरे ओके आहे, तू सगळं कर, तू बघ, काय प्रॉब्लेम नाही, मी सगळं करून ठेवलेलं आहे. कधी म्हणजे असं अडचणीचं असं कधी आम्हाला जाणवलीच नाही अडचण त्याच्या शिपमध्ये वगैरे. नेहमी प्रत्येक बाबतीत कोऑपरेटिव्ह, अतिशय कोऑपरेटिव्ह आणि सदा हसतमुख राहणारा, जरा जोक बीक सांगणारा असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्यातून आता आजपासून निघून जाणार आहे इथून. तर त्याच्या पुढील आयुष्यामध्ये त्यांनी चांगलं काही स्वतःला कशामध्ये तरी गुंतवून घ्यावं. त्याचं स्पोर्ट्स वगैरे तर आहेच मला वाटतं अजून ना, कॅरम्स वगैरे आहेत, वेगवेगळ्या टुर्नामेंट वगैरे जरा बाजी मारत जा, आमच्याशी पण आम्हाला पण जरा त्याचे फोटो बिटो पाठवत जा आणि चांगलं आरोग्य लाभू दे ही प्रार्थना करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा चिंततो. 36 गुण जुळले त्यामुळे आता काय बोलणार. एवढी चांगली आमची मैत्री, सगळ्या खेळात इथं सगळे एक कमी झाले. उणीव तर खूप जाणवणारे, पण आम्ही मध्ये बाहेर भेटत राहणारे करणार. आता सांगायला आठवणी खूप आहेत, पण नको आता पकडून घेतलं सगळं एक असंही करताना. त्याच्या पुढील आयुष्यासाठी वाटचाल तिला खूप खूप शुभेच्छा. एवढी भेटतच राहू. मी आत्ताच म्हणजे इकडे जॉईन झालो 2-3 महिन्यापूर्वी. जाधवजी पुलिंग टॉवरला जेव्हा होते पहिल्या वेळेला जेव्हा आमची भेट झाली, मी माझं स्वतःचं इंट्रोडक्शन दिल्यानंतर म्हणजे वडील पण इथे असल्यामुळे त्यांनी लगेच म्हणजे त्यांनी पहिले हेच विचारलं ते कोण लागतं. म्हणलो सर ते वडील आहेत माझे. त्याच्यानंतर त्यांनी मला म्हणजे त्या दिवशी पूर्ण स्वतः थांबून पूर्ण पुलिंग टॉवरचा व्ह्यू, आपल्याकडे ऍक्टिव्हिटी काय होतात, आपण काय बघतो, प्रॉब्लेम्स काय येतात, ते फेस कसे करायचे. आणि क्लोरीनचा त्यांचा एक्सपिरियन्स पण खूप चांगला त्यांनी सांगितला. कुठल्या गोष्टी आपल्याला बघायला पाहिजेत आणि कसं पुढे जायचं असेल तर कुठली गोष्ट फोकस केली पाहिजे हे त्यांच्याकडनं खूप चांगलं त्यांनी सांगितलं. सरांना त्यांच्या पुढच्या लाईफसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि माझा फायदा त्याच्यामुळे मला 2 वेळा कॅरमचं बक्षीस मिळालं. पुढील आयुष्यासाठी त्याला माझ्या शुभेच्छा. आरोग्य चांगलं ठेव, कुठेतरी मन गुंतवून व्यवस्थित राहा, एवढ्याच माझ्या शुभेच्छा. आमचे सहकारी एवढे जाधव हे आता रिटायर होत आहेत. आम्हाला पण थोडा दुःख आहे. कधी जेवायचं झालं तर आम्हाला सोडून कधी ते जेवलेलं नाही. आमच्या इथे सिटी 1ला आणि सिटी 1ला सिटी 2 सोडून आपल्या सिटी 1ला जेवायला आल्याशिवाय ते कधी म्हणजे आम्हाला विसरले नाही. आम्हाला पण थोडा जाण्याने त्याचे थोडा दुःख पटेल. स्वभाव पण त्याचं चांगलं होतं. एवढी म्हणजे टाउनशिपमधले आमचे काही ठराविक लोक आहेत, म्हणजे ॲक्टिव्ह लोक म्हणतो ना, सगळीकडे मैदानात दिसणार, क्लबला दिसणार, कुठेही दिसणार असे काही ठराविक लोक, ठराविक चेहरे. हळूहळू एक चेहरा कमी होत चालला आहे. पण मैदान असू दे, क्रिकेटचं मैदान असू दे किंवा कॅरम असू दे किंवा कुठल्या ॲक्टिव्हिटी असू दे, यात पुढाकार घेणारी काही जी ठराविक मंडळी होती त्याच्यात आहे. आणि शिवाय प्लॅनमध्ये जर विचार केला तर टाइमपामध्ये सुद्धा येते पुलिंग टॉवर. तर ते असलं की तुम्हाला परफेक्ट मिळणार त्याचं इन्फॉर्मेशन. तर त्यामुळे कसं होतं, आयदर टाइमपामध्ये काम करताना किंवा पुलिंग टॉवरला काम करताना एखाद्या जॉबवर गेल्यानंतर तो जॉबचा ॲक्च्युली प्रिव्हियस हिस्ट्री काय ही फार व्यवस्थित माहिती मिळायची. तर एवढी एक आहे त्याच्यामध्ये. नंतर क्रिकेटच्या सामने म्हणायचे आमच्या ओएनडीचे वगैरे, म्हणजे आमच्या ओएनडीकडून आम्ही खेळायचो सोबत वगैरे. मग त्या खूप आठवणी प्रत्येक वर्षाच्या वेगवेगळ्या. आणि अजून समजा क्लबची ॲक्टिव्हिटी आहे, पण क्लबमध्ये जर आपण गेलो तर त्या पहिल्या रूममध्ये 8-10 माणसं फिक्स असणार ती ठरलेली. ते देशमुख म्हणा, हे सगळेजण महेश ठरलेली लोक असतात. आता हळूहळू शिंदे गेला, आता एक जण गेले सोडून. आता थोडं तो मोकळं वाटतं ती गोष्ट. बाकी त्याच्या मुलींच्या बाबतीत त्यांना चांगली माझी ओळख आहे त्यांची. छान त्यांना म्हणजे डेव्हलप केलं त्यांनी, त्यांना फ्रीडम दिलं त्यांच्यानुसार. छोटी वगैरे स्कूल ॲक्टिव्हिटी किंवा डान्स सगळ्यात खूप पुढे होती. आणि ती तुम्हाला आठवत असेल की कोरोनामध्ये वगैरे ती होती आपल्या इथे. कोरोनामध्ये सगळ्यांची म्हणजे त्यावेळेला ती ॲक्टिव्हमध्ये असायची. 4-5 जणी आपल्या एम्प्लॉईच्याच मुली होत्या.
पण त्यांनी खूप सहकार्य केलं आपल्या मुलींनी वगैरे. मनालीबद्दल तर काय, तिने स्वतः करिअर छान केलं आहे. दोघी मस्त आपापलं करिअर चांगलं करतात. त्याच्यामागे दोघांचं हे आहे की त्यांना तेवढं फ्रीडम त्यांनी दिलं आहे आणि तो काहीतरी पुण्यात नंतर सेटल होणार आहे प्लांट ड्रायव्हरला वगैरे. आणि त्याने त्याचं जे क्रिकेट आहे, कॅरम आहे, ह्या गोष्टी कंटिन्युअस कराव्यात. बाकी पुढच्या वेळेसाठी सगळ्यांना शुभेच्छा. MD बद्दल बोलायचं म्हणजे MD ऑलराऊंडर माणूस. कुठलाही बद्दल ते चौकशी करा किंवा प्लांट अतिशय एक्सपिरियन्स. क्लोरीन हँडलिंगबद्दल बऱ्याच वेळा त्याची मतं पण आम्ही घ्यायचो की आपल्याला पुढे ॲक्शन काय घेता येईल किंवा काय नवीन सुधारणा करता येईल. आणि इतर प्लांटच्या जनरल गोष्टी, पंप्सचं हे किंवा फॅनचं काय प्रॉब्लेम्स असतील तर MDकडून त्वरित रिप्लाय मिळायचा. म्हणजे MD प्लॅन्टचा अतिशय एक्सपिरियन्स माणूस, ज्याचा फायदा नवीन DET लोकांना ट्रेनिंग देण्यात पण झाला. आणि आता अशी माणसं कमी झाले की प्लॅन्टच्या दृष्टीने एक प्रॉब्लेमच होतो आहे की नवीन लोकांना आपण चार्ज देऊ, त्यांना ट्रेन करतो आहे, थोडाफार वेळ लागणार आहे. म्हणजे पहिली जी क्वालिटी आहे ती क्वालिटी आपल्याला नक्कीच मिळणार नाही. आणि MDच्या कामावर बोलायचं तर अतिशय उत्तम. कधीही फोन केला, डिटेल्स आपल्याला माहिती हवी असेल किंवा एखादा प्रॉब्लेम्स आहे तर डिटेल्स त्याचं एक्सप्लेन करायचं. कधी असं वाटलं की MD City 2ला आहे किंवा सुरत कुलिंग टावर एरियात आले, त्यामुळे आम्ही निर्धार असतो की MD आहे, काय प्रॉब्लेम नाही, मेंटेनन्स जॉब काय चालू असतील ते पण उत्तमरित्या मॅनेज करायचं आहे. मोठे आपले शटडाऊनचे जॉब्स घेतले, TA हँडल केले, वेगळ्या प्रकारचे शटडाऊन झाले किंवा इतर स्पेसिफिक पंप्सचे जॉब चालू असतील तर MDचा रोल त्यात अतिशय महत्त्वाचा असायचा. बऱ्याच वेळा मी MDचा फायदा असा करून घेतो की मॉकड्रिल असेल त्या वेळेला MDचं नाव करायचं म्हणजे इतर काही प्रॉब्लेम यायचं नाही, प्रॉपर दृष्ट्या म्हणजे मॅनेज करायचं. आणि बाकी त्याचं फॅमिली लाईफ तर उत्तम आहे. दोन्ही मुलांची लग्न झालेली आहेत, त्यामुळे टेन्शन तसं आता नाही. भावी त्याला शुभेच्छा. मुलाकात हुआ, जैसे लगेगा बहुत स्ट्रिक्ट है ऊपर से ऐसे ही लगता है, फिर उसके बाद अंदर जाकर बहुत फ्रेंडली है. MD जाधव आणि आज KJ पाटील पण असे दोन आपले उत्सव मूर्ती आज आहेत. तर म्हणजे माझं आणि MDचं असोसिएशन खूप वर्षांपासूनचं आहे. इनफॅक्ट वेन आय जॉईंड हिअर, जेव्हा मी शिफ्टमध्ये काम करायला लागलो तेव्हा माझ्या पहिल्या शिफ्ट ग्रुपमध्ये MD होता, KJ ही होता. KJ जेव्हा टाइमफॉर्ममध्ये होते तर म्हणजे माझ्या शिफ्ट ग्रुपमध्ये अजूनही त्यांचे ग्रुप सेमच आहे. सो वन ऑफ द इनिशियल गुरुज माझे म्हणाल तर नक्कीच MD जाधव आणि इवन KJ पण म्हणेन. तर कुलिंग टावरचं ज्ञान मला MDनेच दिलं. त्याच्यानंतर आपल्या कंपनीच्या गरजेप्रमाणे त्याला आपण टँक फार्मला पण घेतलं, कारण मला वाटतं कुलिंग टावरच्या आधी तू टँक फार्म होतास ना इनिशियल डेज, मलाही नाही हां. तर मग असं ONDUचे सगळे एरिया त्यांनी ऑपरेट केलेले आहेत. मला वाटतं फायरवॉटरमध्ये पण होतं नंतर टँक फार्मला आपण कुलिंग टावरला नाही एक्झॅक्टली तेच मला सांगायचं आहे की टँक फार्मला गेल्यानंतर तो सेटल झाला होता. इनफॅक्ट काय कुलिंग टावरला काय एकटाच माणूस असतो, शिफ्टमध्ये एकच असतो. सो ठीक आहे, टँक फार्मला गेल्यानंतर तो अनेक लोकांमध्ये वावरायला लागला, त्याला तिथलं वातावरण आवडलं. परत आपल्याला गरज पडली कुलिंग टावरमधली लोक जशी जशी रिटायर होत होती, कारण कुलिंग टावरमध्ये काय City 2मध्ये आपण क्लोरीन हँडल करतो. सो क्लोरीन हँडल करायला असा कोणतरी स्ट्रॉंग माणूस पाहिजे की ज्याला माहिती आहे त्यातली आणि क्विक ॲक्शन घेऊ शकेल वगैरे, अशा प्रकारची माणसं आपल्याला पाहिजे असतात. तर अगेन वी थॉट ऑफ MD. MDला आठवत असेल चांगलंच, म्हणजे आम्ही दोघं याच्यावरती 2-3 वेळा बोलतो. मी जास्त फोर्स तर ठीक आहे, पण अल्टिमेटली त्यांनी गरज ओळखली कंपनीची अँड देन ही अग्रीड की ठीक आहे मी परत एकदा कुलिंग टावरला जातो आणि करतो तिथे City 2मध्ये. सो दॅट इज हाऊ सर्व तेच आहे बेसिकली. MD वहिनी आणि मुली तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा कंपनीकडून की म्हणजे इतका प्रदीर्घ कालावधी MDचा कंपनीमध्ये गेलेला आहे. त्याबद्दल थँक्यू.
आणि तेच आहे म्हणजे जसं मुली दोघी आता वेल सेटल्ड आहेत. MD पण पुण्यामध्ये मला वाटतं तळेगावला राहायचा त्याचा माणूस आहे. महेश तानाजी यांनी सांगितलं त्याप्रमाणे कॅरम क्रिकेट हे सगळं मला वाटतं त्याचं चालूच राहील. So, स्वस्त वाटणार नाही. नाही आणि ऍक्च्युली दॅट इज गुड म्हणजे हेल्थ पॉईंट ते तसंही चांगलं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांनाही लक्षात येत असेल की 58 वर्ष झाले असं वाटतंय का? सो ही सो यंग. प्रोजेक्ट पण चालू आहे. तर नक्कीच म्हणजे आपण काय करता येईल का बघू शकतो. सो पण खरंच म्हणजे थँक्यू वन्स अगेन फॉर ऑल दॅट यू हॅव डन. मला वाटतं वयाची निम्म्यापेक्षा जास्त वर्ष कंपनीला 37 वर्ष 4 महिने आणि 15 दिवस. टू बी व्हेरी स्पेसिफिक. येस येस गुड. सो वन ऑफ द फाउंडर म्हणता येईल आपल्याला ONDचा. आज तो रिटायर होतोय. जबाबदारी खूप वाढलेली आहे आपल्या सगळ्यांची. भूषण पाटील साहेबांना तर जास्त जाणवणार आहे कारण कुठलंही ऑडिट असू दे, जसं भूषण म्हणलं मॉक ड्रिल असू दे, क्लोरीन ऑडिट काही असू दे, MD एका शिफ्ट मध्ये नसेल तर त्याला अरेंज कर, ऍडजस्ट करून घ्या शिफ्टला, नाही तुझ्या शिफ्टलाच दे. तर आता हे सगळं तू मिस करणार आहेस याच्या पुढे. सो यू हॅव टू फाइंड समबडी एल्स भूषण फॉर ऑल दिस. आणि एनिवे सो लाईफ गोज ऑन. तुझं आता सेकंड इनिंग चालू होते. तू क्रिकेटर आहेस त्यामुळे तुला माहिती आहे की फर्स्ट इनिंग इतकी सेकंड इनिंग इनफॅक्ट अजूनही महत्वाची आहे. येस येस. सो सेकंड इनिंग अजूनही महत्वाची आहे. ती तितक्याच ताकदीने आणि इनफॅक्ट जास्त ताकदीने खेळ. सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. आई बाबांना आई बाबा हां ये ना भूषण या ना. आजा सेवा. तुम्ही पण या. आता सगळ्या बाबांच्या टीम सोबत फोटो काढायचे इथे. पूर्ण बाबांची टीम आहे. छान प्रोग्राम झाला. सगळ्यांचे ओपिनियन्स छान होते बाबांबद्दल. प्राऊड फील होतंय. आता इथून आम्ही निघालोय बाबांच्या पहिल्या डिपार्टमेंटला. इथं बाबांनी 24 वर्ष काम केलं आहे. नाही किती वर्ष एक्झॅक्ट माहित नाही पण बाबांनी जास्त तिकडे पण काम केलेलं आहे. अच्छा. आता ते डिपार्टमेंट आम्ही तुम्हाला दाखवतो. चला बाबांचं स्वागत करायला. धन्यवाद धन्यवाद. एकत्र राहिलोय आम्ही पूर्णपणे. नाही काका बेस्ट पॉईंट. तू कधी आली? तुम्ही दोघं घ्या फुल लावा असं इथे एक कानाला. हा हो छान छान दिसते. उड़ती पतंग साथावो कहाँ गया उसे ढूंढो. आता हे दोघंही आम्हाला भेटणार नाहीत त्याच्यामुळे ओके. खूप सुंदर. थँक्यू. रूपातली भेट ते स्वीकार आमच्याकडून आता बाबा तुम्हाला त्यांचं डिपार्टमेंट दाखवतील. आम्ही त्यांच्या डिपार्टमेंटला आलो आहे सगळे. बाबा इथे काम करायचे. हां बाबा इथं काम करायचे. चला बाबा सगळं सांगा आणि दाखवा तुमची जागा. आता हे जे आमचं कंट्रोल रूम आहे आणि बाकी बाहेर जे आमचं वर्किंग फील्ड एरिया बाहेर आहे. हां हां हां. तिकडून दिसत नाही.
बसा. तुमचा डेस्क कोणता? हा डेस्क आमचा. सगळं तुम्ही इथून मॅनेज करता का बाबा? अच्छा इकडे. ओके इथे इथे. ते बसल्या आपलं फोनवरून काय आलं की आपलं फोनवरून आपण ते काम करायचं. हा बाबांचा सिस्टीम आहे पूर्ण. बाबांचं डेस्क इथे बाबा बसायचे. आता कोणी नवीन व्यक्ती येतील ते सांभाळतील पूर्ण. हा जो आहे पूर्ण कूलिंग टॉवर आहे. ते सगळं पाणी पडतंय, सगळं ते कूल करायचं काम येतं आहे आणि हे मॅनेज करायचं काम बाबांचं आहे. रात्रीचे तुम्ही रात्री फिरत बसायचे राऊंड वगैरे घ्यायला लागतं ना इथे. हां हां. टावरवरती जायला लागतं. तुम्ही एवढे वरती जात बसतो? हां साईडने शिड्या आहेत ना त्याला. ते वरती जायचं म्हणजे प्लांटमध्ये पाणी यूज झालं ना की त्याचं टेम्परेचर वाढतं. म्हणजे इथे आणायचं, टेम्परेचर डाऊन करायचं आणि परत पाठवायचं. म्हणजे सायकल्स ऑफ सर्क्युलेशन चालू राहतं. अच्छा. बाबा ह्या एरियासाठी म्हणजे क्लोरिनसाठी खूप म्हणजे त्यांच्या फ्रेंड्सकडनं ऐकलं की ते खूप एक्सपर्ट होते. हां हां हां. एक्सपर्ट होते आहेत. काही असलं ना की याचं काम असेल, ऑडिटर येतात बाहेरचे, एक्सटर्नल ऑडिटर आले की ते क्रॉस क्वेश्चनिंग खूप करतात. हां काय? तर इथे तुम्हाला उत्तरं द्यायला तासून माणूस पाहिजे, जे खोटं बोलेल पण तासून बोला पाहिजे. म्हणजे एवढं काही नॉलेज दाखवायचं नाही की तो समोरचा प्रश्न विचारत नाही आपल्याला. म्हणजे माझी शीट नसली तरी मला बोलवायची, नाही असली तरी सेकंडला या, ओव्हर टाईम कर पाहिजे तर. आणि त्यांच्यासमोर आहे मी इथला जो ऑपरेटर जो ओरिजिनल असेल ना त्याला लपून ठेवायची, तर ती दुसरीकडे पाठवायची. ऑडिटला वगैरे आम्हाला कंटिन्यू यायला बोलवायचं. याची लीक अटेंड भरपूर केलेली, मोठे मोठे लीक. क्लोरीन गॅस असा आहे ना की तो तुम्ही एकदा तुमच्या श्वासातनं आतमध्ये गेला एका ते लिमिटपर्यंत, की माणूस गेला 1-2 मिनिटात गायब. तर त्याच्यात तुम्हाला काहीच करू शकत नाही तुम्ही. आणि इथे एकतर आम्ही एकटेच काम करतो, कोणच नाही तिथे. सोबत कोणी नाही. ते रात्री आवाज येतात चालायचे ते कुठून येतात? बाहेर नाही वाटतं. हां काय? बाबांनी एक किस्सा सांगितलेला की त्यांनी जेव्हा सिटी 2 वे इकडे आले ना तेव्हा त्यांना रात्री आवाज यायचा, असे घोळक्याने माणसं चालली आहेत आणि बाबा बाहेर यायचे बघायला की कोण आहे तेवढे आवाज. पण त्यांना तेवढं आता यूज टू झालंय, ते रोजच आवाज आले. हा भूत आहेत, जाऊ दे. बाहेर आले कोणी दिसत नाही. इकडे बघा बाबा. आता आम्ही परत आलोय घरी. इथं थोडंसं फ्रेश होऊन नंतर पुन्हा उमंगला. थांबा लांबच लावा, काय लांबच लावा. जे काय ते तुमच्यासाठी आहे. ही सजावट केली आहे बाबांसाठी. वेलकम. एक मिनिट थांबा. लाव ऋतू मोबाईलमध्ये गाणं लाव. बाबा रॅपिड येत होते मागून. मी फोन लावून सांगितलं की मला लाव, लवकर लाव. हां कुठे युट्यूब नाही, मला वाटलं आईला माहिती म्हणून आई मला टाइमपास पुरता बोलते. मी घेऊन येतो आई. हे लाव लवकर.
थोडीशी पुढे हो चिऊ, थोडीशी पुढे हो. हां या वेलकम वेलकम. हॅपी रिटायरमेंट लाईफ. आई बाबा, बाबांसोबत आई पण रिटायरमेंटला आता आहेत. रिटायर झाली आई पण. सकाळी 6ला उठायचं टेन्शन नाही. सेकंडला जायचं झोपा, हां. महेंद्रजी यांनी 15 जुलै 1988ला रिलायन्स जॉईन केले आणि 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त होत आहेत. महेंद्रजी हे ONGC मध्ये कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्यांनी L&T मध्ये 2 वर्ष काम केले आहे. त्यांना त्यांच्या कार्यकालात 1 जेम्स अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी मिसेस रंजनाजी या उत्तम गृहिणी आहेत. आता हे सगळं डेकोरेशन सामान आम्ही इथे डेकोर करणारे, सगळं सजावट करणारे पूर्णपणे इथे बाबांसाठी. आणि त्यांना सांगणार की तुम्ही मग इथे या, है ना. करायचं मग रेडी व्हायचं. चला मग करूयात. हॅलो. हा आत्या निघा आता तुम्ही. हा चालेल. हा अजून बर टाईट कर अजून बर. हां मस्त. लाव कमरेला लाव कमरेला म्हटलं. या वेलकम या. चायनीज मग त्याला लक्ष झालेलं आहे. आराम करायचा आता. या बाबा समोर. कसं वाटलं आमचं सरप्राईज? मस्त. छान ना. हो मग चष्मा घातलाय किती छान आहे ना. इथं लिहिलंय आई 37 वर्ष. रेडी. हॅपी रिटायरमेंट डे बाबा. हॅपी रिटायरमेंट बाबा. हॅपी रिटायरमेंट डे आई. Got you. आई तुझ्या इथे लागलं आई. हा बोलून तेव्हा असा काही आमचा प्लॅन केला होता. 2 शब्द आमच्या प्लॅनवर सांगा. ही एक आयुष्यातला एक मोठा क्षण आहे माझ्या रिटायरमेंट म्हणजे. मी तो खूप पॉझिटिव्ह घेतलेला आहे. हां सेकंड इनिंग चालू होते म्हटलं की मी बरेच मॅच उदाहरणं बघितले की
खचतात. डिप्रेशनमध्ये गेलेले हो. हां हां पैसा पाणी भरपूर आहे पण लोक डिप्रेशनमध्ये जातात आणि असूनही स्वतःच्या जीवाला खात नाहीत माझ्या करत नाहीत. बरोबर. ते न करता शेतकऱ्यांनी आपल्याला खूप मजा घालवायची आणि याच्यात सर्वांची तुमची साथ माझ्यासोबत असू दे कायम नेहमीसाठी राहील. छोटे क्षण पण आपल्याला ना एन्जॉय करायचे. येस. मेमरीज बनवायचे. मेमरीज बनवायचे. असं नाही की खूप मोठं काय भपकेबाज केलं म्हणजे आपण सेलिब्रेशन केलं असं नाही. छोटे छोटे क्षण म्हणजे बरेच अजून पहिले आपल्या आयुष्यात येणार ते सर्व आपण एन्जॉय करू अशीच एकत्र राहू असंच खेळत. मेंबर यायचे नवीन नवीन आपले लगेच बारके ते अजून नाही बारके अजून मेंबर आणायला. छोटे आपण करू आणि मध्ये फिरायला जाऊ. येस. छोट्या छोट्या ट्रिप करायच्या लॉंग टूर करायची गरजच नाही. हे ॲक्च्युली काय झालं ते आता एक ट्रेंड झालं आहे की आम्ही इकडे गेलो आम्ही काश्मीरी गेला आम्ही कुलू मनाली गेले तसं नाही. छोटे छोटे वन डे जरी केले ना कुठे तर ते पण आपल्याला मेमोरेबल झालं रिलॅक्स होतं ना. ते करू आणि एन्जॉय करायचं आणि जमिनीवर राहून करायचं हवेकडून करून काही फायदा नाही आहे. बरोबर. हायफाय काय केलं म्हणजे आम्ही एन्जॉय केलं 4 लोकांना समजा असं नाही प्लेनिंग जायचं. घरची जर आपण घरची चटणी भाकरी पिठलं भाकरी असं काही नेलं झाडाखाली बसून झालं ते तर खूप मोठं विषय नाही. पाहिजे ना स्वतःच्या हाताने बनवलं कुठे ते बनवून खाल्लं त्याच्या हॉटेलमध्ये खाण्याची खूप मजा आहे. हां असे छोटे छोटे क्षण करू. आता तर मी फ्रीच झालो. आता आम्हाला टेन्शन नाही आम्ही पण फ्री आहे. आई तुम्हाला काय वाटतंय तुमची पण एक मोठी ड्युटी सुटणार आहे. सकाळी उठायचं टेन्शन घ्यायचं. मला तेच जास्त आनंद आहे. सकाळी उठायचं नाही. डब्याचं टेन्शन नाही राहणार. आता ही भाजी केली उद्या कोणती भाजी करू बाबांना तुम्ही असं ते सांगणार पण खायचं. हा? नाही झोपा आता लवकर झोपून घ्या तसं आता नाही. किती पण ते गेम बिम खेळते मी काही बघणारच नाही. चला आवाज कॅन्डी क्रश छान नवीन वाटलं रेकॉर्ड छान वाटलं ना. सगळे कळाने द्या. सो असं झालं आमचं सगळं छान सेलिब्रेशन पूर्ण होता. आजचा दिवस असा तुम्ही पूर्ण बघितला. खूप सारे क्षण असे बाबांच्याबद्दल आम्हाला ऐकायला भेटले त्यांच्या मित्रांकडनं. सगळं ओपिनियन्स भेटले. खूप छान वाटलं. बाबांनाही छान वाटलं. बाबांनी सगळं त्यांची फिलिंग आमच्यासोबत शेअर केलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला सांगा. व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.